माझ्या मुलाला काहीही येत नाहीये. तो स्कूलमध्ये शिकून येतो, परंतु घरी आल्यावर तो विसरून जातो. नमस्कार, मी सुप्रिया थोरे. माझ्या YouTube चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे. पहा, ॲज अ पॅरेंट म्हणून आपल्याला आपल्या मुलाविषयी अशी खूप काळजी असते की जे स्कूलमध्ये शिकवलेलं आहे ते मुलाला घरी आल्यावरती येत नाही. तर त्यामध्ये मेन असा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लिसनिंग. पहा, ज्यावेळेस स्कूलमध्ये टीचर शिकवत असतात त्यावेळेस मुलांना न लक्ष दिल्यामुळे हे प्रॉब्लेम्स हे क्रिएट होत असतात. तर पहा, ज्यावेळेस आपण आपल्या मुलाला स्कूलमध्ये घालतो त्यावेळेस हा आपण विचार केला पाहिजे. त्यावेळेस आपण हा विचार करत नाही की माझा मुलगा स्कूलमध्ये घातल्यानंतर व्यवस्थितपणे इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये होईल का, ही गोष्ट आपल्याला पहिल्यांदाच कळायला पाहिजे. तुम्ही म्हणाल की ते कशी बरं, तर त्याच्या मी तुम्हाला 5 गोष्टी सांगते ज्यावरून तुमचा मुलगा कसा आहे आणि आपण त्या मुलामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ते आपल्याला समजून जाईल. पहिलं ते म्हणजे लिसनिंग. पहा, आपण केअरफुली लक्ष देऊन ही गोष्ट मुलांमध्ये शोधायला पाहिजे की आपण सांगितलेल्या गोष्टी आपला मुलगा ऐकतोय का, मी जे बोलते तो काळजीपूर्वक तो ऐकतो आहे का, हे आपण स्वतःच्या मुलामध्ये शोधायचं आहे की तो कितपत माझं ऐकतो. मी जे काम सांगितलं आहे किंवा मी जे त्याला वाचन करायला सांगितलं आहे तो नेमकं कितीपर्यंत करतो. ही खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही त्याला ज्या ज्या इन्स्ट्रक्शन्स देताय तो कितीपर्यंत तो पाळतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तो त्या गोष्टींना अवॉइड करायला लागतो त्यावेळेस आपण समजून जायचं की आपण जे सांगितलेलं आहे तो मुलगा आपला ऐकत नाहीये. त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करायला पाहिजे ते आपल्यानुसार आपल्याला समजते की आपला मुलगा काय केल्यानंतर ऐकतो, त्याला काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये कशाची इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे हे आपण स्वतः त्याच्याकडून काढून घेतलं पाहिजे. हे आपण स्वतः विचार केला पाहिजे. प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो. प्रत्येक मुलामध्ये काहीतरी खूबी असते ती आपल्याला काय करायची आहे त्याच्यामध्ये शोधायची आहे. पहिली गोष्ट ती म्हणजे लिसनिंग. तो कितीपर्यंत तो ऐकत आहे. आणि दुसरी म्हणजे इन्स्ट्रक्शन. हा, आपण ज्या ज्या इन्स्ट्रक्शन त्या मुलाला देतोय तो ऍक्सेप्ट करतोय आणि त्याच्यावरती तो किती काम करतोय आणि तो किती पाळतोय. तो मी ज्या इन्स्ट्रक्शन त्याला दिलेलं आहे त्यानुसार तो वागतोय का, हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण आपल्या मुलाला काहीतरी काम सांगतो परंतु तो करत नाही, फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस तो बाहेरून खेळून येतो त्यावेळेस आपण आपल्या मुलाला काय म्हणतो की बाळा तू आता खेळून आलेला आहे, आपण त्याला हातपाय तोंड धुवायला सांगतो, फ्रेश व्हायला सांगतो, परंतु आपल्याला तो ऐकत नाहीये. तर आपण त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ते आपण आपलं स्वतः ठरवायचं आहे की माझ्या मुलाला मी कसं सांभाळेल, मी माझ्या मुलाकडून ते कसं करून घेईल. तिसरी अशी गोष्ट आहे ती म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्पीकिंग. हा, ज्यावेळेस आपण आपल्या मुलाला स्कूलमध्ये घालतो त्यावेळेस त्याला बोलता येतं का, हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस त्याला बोलता येईल त्यावेळेसही तो काही बोलू शकेल ना. ज्यावेळेस त्या मुलाला बोलताच येत नाही तर तो कसा बोलेल. त्यामुळे आपल्या मुलाचं स्पीकिंग हे खूप चांगल्या प्रकारे आहे का, तो मुलगा खूप चांगल्या प्रकारे बोलत आहे का, यावरही काही गोष्टी खूप डिपेंड असतात. आपण मुलांना स्कूलमध्ये घालतो परंतु त्याला बोलताच येत नाही तर ती खूप गोष्ट त्याच्यासाठी असह्य असते, कारण तो बोलू शकत नाही. शिकवलेला तो जरी काळजीपूर्वक ऐकतो परंतु ते त्याला रिप्रेझेंटच करता येत नाही. तर ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आपल्या मुलाला अगदी व्यवस्थितपणे बोलायला येतं त्यावेळेस आपण आपल्या मुलाला स्कूलमध्ये घालणं खूप इम्पॉर्टंट आहे. चौथी अशी गोष्ट आहे ती म्हणजे स्टॅबिलिटी. ज्यावेळेस आपण मुलांना स्कूलमध्ये घालतो त्यावेळेस स्कूलमध्ये जायच्या अगोदरचं त्यांचं लाईफ खूप वेगळं असतं. त्यांना घरी दंगा मस्ती करून त्यांच्या मनासारखं राहता येतं, पण ज्यावेळेस मुले स्कूलमध्ये जातात त्यावेळेस हा सगळ्यात जास्त प्रमाण आजारी पडण्याचं म्हणजे मुले ज्यावेळेस घरून स्कूलमध्ये जातात त्यावेळेस असतं. म्हणजे त्यांना त्याची ॲटमॉस्फिअरची पण सवय नसते स्कूलमध्ये. घरी ते कसंही खेळतात, जेव्हा पाहिजे तेव्हा ते उठतात बसतात, परंतु स्कूलमध्ये तसं नसतं. स्कूलमध्ये ॲज अ टीचरमधून ते इन्स्ट्रक्शन देतात त्या त्यांना थोडेसे तरी फॉलो करावे लागतात. त्यामुळे आपला मुलगा किती कॅपेबल आहे स्कूलमध्ये बसण्यासाठी, तर तो कसा राहू शकतो स्कूलमध्ये, ह्या पण गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याही आपल्या पालकांनी आपल्या मुलांमध्ये ऑब्झर्व करायचं आहे की तिची स्टॅबिलिटी किती चांगली आहे, तो स्कूलमध्ये किती चांगल्या प्रकारे राहू शकतो, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि 5वी आणि लास्ट टिप ती म्हणजे कॅपॅसिटी. पहा, ज्यावेळेस आपण आपला मुलगा स्कूलमध्ये घालतो किंवा आपण मुलगीही स्कूलमध्ये घालतो त्यावेळेस तिची कॅपॅसिटी किती आहे पहा. सगळ्या पालकांना मी एक रिक्वेस्ट करते की ज्यावेळेस आपण आपला मुलगा स्कूलमध्ये घालायचं ठरवतोय त्याच्या अगोदर आपण त्या मुलाची स्टॅबिलिटी किती आहे, त्याची कॅपॅसिटी किती आहे हेही चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याला घरी थोड्याशा सवयी लावायच्या आहेत जेणेकरून तो स्कूलमध्ये बसू शकेल. ज्यावेळेस स्कूलमध्ये त्याला बसायची सवयच नसते, त्याला माहीतच नसते की स्कूल म्हणजे नेमकं काय असतं, त्यावेळेस
तो खूप डिस्टर्ब होऊन जातो आणि त्यामुळे काय होतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशनही राहत नाही आणि तो जे शिकवलं जातं स्कूलमध्ये त्याच्याकडेही त्याचं लक्ष नसतं. त्यामुळे त्याची नेमकी कॅपॅसिटी किती आहे, तो किती वेळ अभ्यास करायला बसू शकतो, किती वेळ तो लेक्चर्स अटेंड करू शकतो, हे आपल्याला घरी एकदा चेक करायला पाहिजे. ह्या 5 गोष्टी जर आपण स्वतः ॲब्झॉर्व केल्या ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपला मुलगा आता परफेक्ट स्ट्रॉंग झालेला आहे आणि तो आता स्कूलमध्ये जाण्यासाठी एकदम कॅपेबल आहे. आपण ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ऑब्झर्व करून घ्यायच्या आहेत आणि ज्यावेळेस या गोष्टी त्या परफेक्ट होतात त्यावेळेस तो मुलगा काहीतरी करायला लागतो. आणि आपण पालक असे म्हणतो की माझा मुलगा पहिलीला गेलेला आहे, दुसरीला गेलेला आहे, परंतु त्याला काही येत नाही. ज्यावेळेस त्या मुलाची कॅपॅसिटी वाढायला लागते त्यावेळेस तो आपोआप अभ्यास करायला लागतो. ज्यावेळेस पहिल्यांदा स्कूलमध्ये जातो त्यावेळेस त्याला सगळं नवीन असतं आणि आपण तरीही त्याच्याकडून अपेक्षा करतो की याने काहीतरी केलं पाहिजे. तर ॲज अ पॅरेंट म्हणून आपण आपल्या मुलाला स्वतः ऑब्झर्व करून समजून घेतलं पाहिजे, त्याच्यामध्ये काही गोष्टी इम्प्रूव्हमेंट करून घेतल्या पाहिजे, तरच आपण त्याच्याकडून अपेक्षा ठेवू शकतो. आणि मी जे पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं की माझा मुलगा स्कूलमधून येतो परंतु त्याला काही येत नाही, तर त्या गोष्टींचे प्रॉब्लेम हे सगळे असतात. त्यामुळे तो त्या गोष्टी करू शकत नाही. यामध्ये तो परफेक्ट झाला तर तो चांगल्या प्रकारे स्टडी करू शकतो आणि तो चांगल्या प्रकारे ऐकू शकतो. ज्यावेळेस तो एखादी गोष्ट व्यवस्थितपणे क्लिअर ऐकत असतो त्यावेळेसही त्याला चांगल्या प्रकारे ती गोष्ट सांगायला येते. त्यामुळे काय करायचं आहे, लिसनिंग खूप महत्त्वाचं आहे. ऐकायला त्याला खूप चांगल्या प्रकारे सांगायचं आहे जेणेकरून तो अगदी चांगल्या प्रकारे स्टडी करू शकेल. आणि हे जे प्रॉब्लेम आहेत ते आपले काय करायचं आहे, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचे आहे, तरच आपला मुलगा चांगल्या प्रकारे शिकू शकतो. ॲज अ पॅरेंट आपला मुलगा कितीपत कॅपेबल आहे हे आपण स्वतः ठरवायचं आहे आणि नंतर त्याच्याकडून तेवढ्या अपेक्षा आपण ठेवायच्या आहेत. आणि म्हणायचं नाही आहे की माझा मुलगा स्कूलमध्ये जातो परंतु त्याला काही येत नाही, कारण त्याच्या ह्या सगळ्या ड्रॉबॅक्स असतात. ते आपल्याला काय करायचं, इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. आणि ते इम्प्रूव्हमेंट कसं करायचं हे आपण स्वतः आपल्या पद्धतीने ते त्याच्याकडून करून घ्यायचं आहे. कारण की सगळ्याचा मुलगा हा स्वतःसाठी युनिक असतो, त्याच्यामध्ये काहीतरी युनिक करावं लागेल हे आपल्याला स्वतःला माहिती असतं आणि ते कसं त्याच्याकडून करून घ्यायचं हे आपल्याला माहिती असतं. जर आपण अशा काही गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट केली तर आपला मुलगा खूप चांगल्या प्रकारे शिकू शकतो. थँक्यू सो मच.